नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देणार आहे की आता रिसेंटली तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की पुण्यामध्ये काही रुग्णांना जीबीएस किंवा गिया-बारी सिंड्रोम नावाचा एक आजार होतोय आणि त्याच्यामुळे पॅरालिसिस होतोय. तर ह्याच्याविषयी थोडक्यात मी माहिती सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं या आजारात काय होतंय की आपल्या शरीराची इम्युनिटीज आपल्या नर्व्सच्या अगेन्स्ट काम करते आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्या रुग्णाला पायापासून वरपर्यंत हळूहळू पॅरालिसिस चालू होतो. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे त्रास चालू होतात त्याच्यामध्ये आपले खालची पावलांना वीकनेस यायला लागतो किंवा टिंगलिंग किंवा नमनेस यायला लागतो. काही वेळा चालायला हळूहळू त्रास व्हायला लागतो आणि यानंतर हा जो वीकनेस आहे तो हळूहळू शरीराच्या वरच्या भागाकडे स्प्रेड व्हायला लागतो. काही क्वचित प्रसंगी हाताला आणि चेहऱ्याला सुद्धा हा वीकनेस पहिल्यांदा येऊ शकतो. डोळ्याच्या बाबतीत काही लोकांना डबल दिसणं किंवा डोळे थकणं असे प्रकार होऊ शकतात. तर हा जीबीएस सिंड्रोम आहे हा मी सांगितलं असं इम्युन मिडिएटेड डिसीज आहे आणि याचं कारण जरी परफेक्ट कळलेलं नसलं तरी बऱ्याचदा ह्याच्या आधी काही आठवड्यापूर्वी व्हायरल इलनेस अशा पेशंटना झालेला असतो आणि त्याला एक रिॲक्शन म्हणून शरीर नर्व्हच्या अगेन्स्ट काम करायला लागते. तर हा सिरियस आजार आहे का? तर याच्यामध्ये खूप काळजी घेणं हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे काही सिम्पटम्स होत असतील की चालायला त्रास होतोय किंवा बॅलन्स जातोय तुमचा किंवा पावलं किंवा आपले पाय वीक वाटायला लागलेत तर नक्की तुम्ही लगेच आपल्या एमडी डॉक्टरांना फिजिशियनना जाऊन दाखवणं हे गरजेचं आहे. कारण याची ट्रीटमेंट जर लवकर चालू केली तर तो पुढे स्प्रेड होण्यापासून थांबू शकतो. या आजाराला स्वतःच म्हणजे सेल्फ लिमिटिंग असे एक आजार आहे हा. म्हणजे काही महिन्यांनी हा आपोआप कमी व्हायला लागतो. परंतु हा जर वाढत असेल तर त्याला मेडिकल ट्रीटमेंटची अत्यंत जरुरी असते. त्यामुळे जर ह्या आजाराचे कुठलेही सिम्पटम्स असतील तर स्वतःहून काहीही याच्यासाठी प्रयोग करू नका आणि फिजिशियनना तुम्ही त्वरित कॉन्टॅक्ट करा. तर हा आजार सगळ्यात महत्वाचा हा असा कॉन्टेजियस आजार नाहीये. म्हणजे आपल्या बाजूच्याला झाला सर्दी खोकल्यासारखा तो आपल्यालाही होणार तर तसं होत नाही. हा आजार हा इम्युन मिडिएटेड आजार आहे. धन्यवाद.